बातमी मनसेच्या गोटातून मनसेचे मुंबईतील उमेदवार राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले। मुंबईतील 53 उमेदवार शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहे। मनसेकडून गुप्तता पाळली गेली। उमेदवारी एबी फॉर्मही देण्यात आला, उमेदवारीही देण्यात आली, मात्र त्यानंतरही उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र आता माहिती समोर येते की मनसेचे मुंबईतील सर्व उमेदवार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। आता नेमकी प्रचारासंदर्भात रणनीती आखली जाते का, काय चर्चा होते, काय रणनीती पुढे ठरवली जाते त्याकडे लक्ष आहे। तर ठाकरे बंधू लवकरच आपला वचननामा जाहीर करणार आहे। दुसरीकडे त्यांच्या संयुक्त सभांचं आयोजन आहे आणि त्याआधीच मुंबईतील शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेचे 53 उमेदवार दाखल झालेत। याच संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेचे सर्व उमेदवार हे जमलेले आहे अशी माहिती आहे। काय अधिक अपडेट, नेमकी काय चर्चा होते, बैठक होते का? प्रणिता, खरं तर दादर शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्या निवासस्थानाच्या अगदी बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवडणूक कार्यालय आहे आणि सध्या निवडणूक कार्यालयाच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व जे उमेदवार आहेत, जे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत, ते सर्व सध्या या ठिकाणी जमलेले आपल्याला दिसून येत आहेत। अशामध्येच बघू शकतो महाराष्ट्राचं हे निवडणूक कार्यालय आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे निवडणूक कार्यालय आहे आणि याच कार्यालयाजवळ सगळे जमलेले आहेत। खरं तर राज ठाकरे यांनी सर्वांना जे आहे आज भेटायला बोलवलेलं आहे। वर्षाचा पहिला दिवस आहे, निवडणुकीचे दिवस सुरू आहेत आणि सर्व हे उमेदवार यांच्या राज ठाकरे यांना भेटायला या ठिकाणी आलेले आहेत। अर्थातच आपण त्यांच्याशी देखील बोलूयात। दादासाहेब, आपला वॉर्ड कुठला आहे आणि आपला काय नेमका अजेंडा असणार आहे? 4 तारखेला तर प्रसिद्ध होणारच आहे मनसे आणि शिवसेना उभाटा यांचा कशा पद्धतीने प्रचार असेल, काय नेमका अजेंडा असेल, पण आपल्या वॉर्डची परिस्थिती कशी आहे? वॉर्ड क्रमांक 10 मध्ये जी साहेबांनी जी मला जिम्मेदारी दिली आहे आणि एक आगरी कोळी समाजाचा मी भूमिपुत्र म्हणून मला त्यांनी जी संधी दिली, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि आमच्या इथे खूप जोरदार प्रचारही चालू आहे आणि सर्व तयारी मी खूप जोरदार केलेली आहे। अर्थातच सगळे आज भेटायला आलेले आहात। वर्षाचा पहिला दिवस आहे, राजसाहेब भेटणार आहेत, कसं वाटतंय रे? खूप आनंद वाटतो की साहेबांचा आशीर्वाद घेऊन जी सुरुवात आम्ही करतोय आणि त्यांना आम्हाला असं नक्की असं वाटतं की जेवढे जे साहेबांनी शिलेदार दिले ते सगळे निवडून येतील आणि आमचा जो मराठी महापौर आहे हा मराठीच बसणार याची आम्हाला खात्री आहे। अर्थातच महिला उमेदवार देखील आहेत। ताई, काय सांगाल, उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे, कशा पद्धतीने जागा वाटप सुरू होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, नेमकं काय वाटतं? उमेदवारी मला मिळाली म्हणजे मला तर खूप आनंदच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलामधून माझं सिलेक्शन झालं। मी त्या योग्यतेची साहेबांनी मला त्या योग्यतेचं समजलं आणि कुठेतरी जो काही आपला सध्या महाराष्ट्रामध्ये हा म्हणजे निवडणुकीचा जो काही चिखल झालेला आहे त्यासाठी मलाही वाटतं महिला सशक्तीकरण जसं ज्याप्रमाणे आपण म्हणतो तर नक्कीच कुठेतरी या पद्धतीने ज्या महिला आता सर्व पक्षामधून महिलाच अग्रेसर आहेत आणि तिकीटही त्यांनाच दिली गेली आहेत, म्हणजेच नक्कीच बदल आणि क्रांती ही होणारच आहे आणि त्यात वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे गुरूंचे विचार घेऊन आम्ही पुढचं पाऊल टाकत आहोत। आता उमेदवार आहात, मनसेचे उमेदवार आहात, काय आपला वॉर्ड क्रमांक आहे, नेमका कसं सर्व प्रचार असणार आहे? अणुशक्ती विधानसभेचा प्रभाग क्रमांक हा 146 आहे। हा मुंबईचे पहिले आमचे जे महापौर होते शरदभाऊ आचार्य त्यांचा हा बालेकिल्ला आहे 146 आणि ह्या वॉर्डमधून मी उमेदवारी लढत आहे। ह्या वॉर्डात आम्ही सगळे सामान्य राजसाहेबांनी जो आदेश दिला आहे त्याप्रमाणे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते, शरद पवार गट यांचे कार्यकर्ते आमच्यासोबत येऊन आम्ही मोठ्या जल्लोषाने हा पूर्ण लढत आहोत। पूर्ण ताकदीने याचा आम्ही प्रयत्न करू आणि पूर्ण जिंकून आणू असा आमचा विचार आहे। अर्थातच प्रणिता, इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिलांना देखील उमेदवारी दिलेली आहे, एबी फॉर्म दिलेला आहे, त्यांच्याशी देखील बोलण्यासाठी आपण जाऊयात। खरं तर महिला या मोठ्या संख्येने दिसून येत आहेत, महिला उमेदवार जास्त आहेत, यावर नेमकं तुम्ही काय सांगाल? महिला उमेदवार जास्त ह्यासाठी आहे की साहेबांना माहिती आहे की एक महिला घरी सांभाळू शकते, ऑफिसही सांभाळू शकते आणि महिला जास्त करून म्हणजे तिच्यावर जेवढी जबाबदारी पडेल, नाती गोती जे पण असू द्या, ती सांभाळूच शकते, त्यामुळे जास्त करून महिलांना दिला गेलेला आहे। त्यामुळे साहेबांनी जे आमच्यावर विश्वास दाखवला आहे आम्ही तो कायम ठेवणार आणि आपल्यातलाच मराठी माणूस म्हणून जिंकून येणार म्हणजे येणारच। अर्थातच आपले जे विरोधी आहेत ते बोलत आहेत अमराठी माणूस, परप्रांतीय हा महापौर असेल, नेमकं तुमचं काय मत आहे यावर? बघा, हे असं मी तर काहीच बोलू शकत नाही सध्या तरी। आपण बोलण्यापेक्षा आपण त्यांना करून दाखवणं महत्त्वाचं आहे
आणि आपण लोकांसाठी करून दाखवणं किंवा आपण बोलणार आणि न करणार तर लोक आपल्याला हेच बोलणार की बोलले पण केलं नाही, म्हणून आपण बोलण्यापेक्षा करून दाखवणं महत्त्वाचं आहे. ताई, आपला कुठला वॉर्ड आहे, आपला काय अजेंडा असणार आहे प्रचाराचा, कसं निवडणुकीसाठी समोर जाणार आहात? जय महाराष्ट्र. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि नवीन वर्ष आहे आज, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. नक्कीच नवीन काहीतरी घडणार आहे. राजसाहेबांनी आज महिलांवर विश्वास ठेवून ही एक संधी आम्हाला दिली आहे, त्या संधीचं आम्ही नक्कीच सोनं करणार आहोत. आणि मराठी माणूस हा जागा झालेलाच आहे, कारण मराठी माणूस हा सगळ्या गोष्टींना वैतागला आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच आपला विजय होईल आणि महापौर आपला नक्कीच होईल. अच्छा, महापौर आपला होणार, मनसेचा आणि शिवसेनेचा होणार, युतीचा होईल. विश्वास आहे तुम्हाला? नक्की 100%. आणि आम्ही त्याच्यासाठी जीव तोडून मेहनत करू. अच्छा, तुम्ही राजसाहेबांना भेटायला आलेला आहात, तिकडे वहिनी देखील भेटणार आहेत. प्रचारासाठी तुम्ही आपल्या वॉर्डमध्ये त्यांना बोलवणार का? नक्की आले तर सोन्याहून पिवळच होईल आणि आम्हाला खूप आनंद होईल. साहेबांना शक्यतो वेळ असेल तर नक्कीच साहेब येतील आणि आम्ही त्यांना नक्कीच विनंती करू. तर बघू शकतो प्रणिता आपण कशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि अर्थातच त्यांची भेट घेऊन जाणार आहेत. इतकंच नाही तर यशवंत किल्लेदार साहेब आहेत आपल्यासोबत, त्यांच्यासोबत देखील बोलूयात. नाही, आम्ही सगळ्या उमेदवारांची घेतली, तुम्ही महत्त्वाचे आहात, वरच्या फळीचे नेते आहात, आज सगळे भेटायला आलेले आहेत. तुमच्या मनसेचे उमेदवार आहेत, हे काय वाटतंय? आपल्या आपल्या मनसेचे उमेदवार. मला खूप आनंद वाटतो की हे आमची सगळी जी मंडळ, सगळे तरुण लोक आहेत. तरुणांना राजसाहेबांनी संधी दिलेली आहे आणि आज वर्षाचा पहिला दिवस आहे. त्याचबरोबर उद्यापासून सगळे प्रचाराला लागतील आणि मला वाटतं की उद्याचा प्रचार सुरू होण्यापूर्वी आणि आज वर्षाचा पहिला दिवस यासाठी शुभेच्छा द्यायला राज ठाकरे साहेबांनी आणि वहिनींनी बोलवलेलं आहे. नेहमीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे वहिनी सगळ्यांचं औक्षण करतील आणि शुभेच्छा देतील आणि त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांचा आणि पर्यायाने सर्व कार्यकर्त्यांचा या माध्यमातून एक उत्साह वाढवण्याचा प्रयत्न साहेबांकडून वहिनींकडून होईल. अर्थातच आपले सगळे उमेदवार बोलतायत की महापौर हा आमचा बसेल, पण काही पक्ष बोलतात की परप्रांतीय आणि अमराठी महापौर बसेल. यावर नेमकं आपल्याला काय वाटतं? मुळात मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की जी प्रांतरचना झाली ती भाषावर झाली. भाषावर प्रांतरचना झाली याचा अर्थ असा होतो की इथे मराठी माणसाचीच मुंबई आहे. जर मुंबईत इतर भाषिक लोक येतात, कामानिमित्त येतात, त्याच्याबद्दल आमचं कुठलं हे नाही, त्यांचं स्वागत आहे. परंतु तुम्ही हक्क नाही सांगू शकत. हक्क हा मराठी माणसाचाच असेल. कोणी काही बोलू दे, त्याची मानसिकता त्यातून कळते आणि लोकांना त्यातून त्यांच्या मानसिकतेमुळे लोकही सतर्क झालेले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आम्हालाच होईल आणि महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच असेल. नक्कीच, धन्यवाद बोलण्याबद्दल. तर प्रणिता, पुन्हा एकदा तुला एक दृश्य मी दाखवू इच्छितो, कशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवार, सर्व 53 उमेदवार सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी नक्कीच आणि मनसेचे हे सर्व उमेदवार शुभम या ठिकाणी जमलेले आहे. आता थोड्याच वेळात ते राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. त्या संदर्भातली अधिक माहिती तुमच्याकडनं घेतच राहील. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.